नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 30.1 सोडविणार आहोत. सोडूया. पहिला प्रश्न, याची किंमत किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. पहा, येथे एक्स स्क्वेअर आहे आणि येथे एक्स स्क्वेअर आहे. ही पण एक्स स्क्वेअरची टर्म आहे आणि ही पण एक्स स्क्वेअरची टर्म आहे. त्यामुळे आपण दोघांची येथे वजाबाकी करून घेऊ. 0.09 मधून 0.05 गेले तर किती राहतील? 0.04 राहतील. बरोबर आहे. 0.04 एक्स स्क्वेअर म्हणजे हा एक्स 0.05 आता एक्स स्क्वेअर घ्यायची गरज नाही आपल्याला. दोघांची आपण ही वजाबाकी करून घेतलेली आहे. नंतर प्लस 0. आता 4चा वर्ग 16 होणार आहे म्हणजे 0.16 एक्स वाय आणि प्लस 0.16 वाय स्क्वेअर. आणि येथे काय राहील पाहता, ही एक्सची टर्म आहे, ही पण एक्सची टर्म आहे. दोघांची वजाबाकी पहा, 0.7 मधून 0.5 गेले 0.2 राहतील. 0.2 एक्स. 0.8 वाय मधून 0.04 वाय मायनस झाले तर राहतील प्लस 0.4 वाय. पहा आता किती सोपं झालेलं आहे. 0.04 एक्स स्क्वेअर आहे, याऐवजी जर असं लिहिलं आपण 0.2 एक्स आणि याचाही 0.2 एक्स आणि याचा वर्ग करू आपण आणि प्लस हे 0.16 एक्स वाय आणि प्लस 0.4 वाय आणि याचा वर्ग भागिले 0.2 एक्स प्लस 0.4 वाय. हे असं कशामुळे केलेलं आहे? कारण ए प्लस बी कंसाचा वर्ग असेल तर, कारण हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बी, 2 टाइम्स ए बी आणि प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे. ए स्क्वेअर येथे बी स्क्वेअर येथे 2 टाइम्स ए बी म्हणजे ए आणि बी यांचा गुणाकार आणि त्याची डबल. त्याप्रमाणे येथे आपण कन्वर्ट केलेलं आहे पाहता. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो, या फॉर्म्युल्याप्रमाणे असं लिहिता येईल आपल्याला 0.2 एक्स प्लस 0.4 वाय आणि कंसाचा वर्ग करू आपण. आता जर हे सॉल्व केलं तर उत्तर हेच येणार आहे. बरोबर आहे. 0.4 0.2 म्हणजे 0.8 होतील आणि दोघांचा गुणाकार डबल करायचा आपल्याला म्हणजे 0.16च होणार आहेत. आणि एक्स वाय त्याप्रमाणे हे कन्वर्ट केलेलं आहे आपण. 0.2 एक्स प्लस 0.4 वाय असंच राहू देऊ आपण. आता पहा, येथे स्क्वेअर आहे म्हणजे हीच टर्म गुणाकारामध्ये 2 वेळेस आहे. म्हणजे आपण असं लिहू 0.2 एक्स प्लस 0.4 वाय आणि दुसऱ्या कंसामध्ये 0.2 एक्स प्लस 0.4 वाय असं लिहिलेलं आहे आपण आणि भागिले 0.2 एक्स प्लस 0.4 वाय. पहा, एक ब्रॅकेट कॅन्सल होईल, सारख्या टर्म आहेत. म्हणजे उत्तर काय राहणार आहे? 0.2 एक्स प्लस 0.4 वाय हे आपलं आन्सर येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट दुसरा प्रश्न, सरळ रूप द्यायचं आहे आपल्याला. 1 प्लस एक्स स्क्वेअर भागिले 4 आणि 1 मायनस एक्स स्क्वेअर भागिले 4. आता याला सरळ रूप द्यायचं आपल्याला. आपण काय करू, येथे छेदामध्ये 4 आहे, येथे पण छेदामध्ये 4 आहे. जर आपण अंशाला आणि छेदाला 4ने गुणाकार केला तर हे 4 कॅन्सल होतील. बरोबर आहे. अंश आणि छेदाला 4ने गुणाकार केला आपण तर काय होणार आहे? हे अंशाला 4ने गुणाकार करू आपण, एक्स स्क्वेअर भागिले 4 आणि छेदालाही 4ने गुणाकार करू, 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4. पहा आता हे कसं होईल? 4ने हा कंस गुणाकार करून घेऊ आपण. 4 गुणिले 1 म्हणजे 4 होईल, 4 गुणिले एक्स म्हणजे 4x होतील आणि प्लस आता एक्स स्क्वेअर अपॉन 4 आहे आणि पुन्हा हे 4ने गुणाकार केला तर 4 4 कॅन्सल होईल. काय राहील? फक्त एक्स स्क्वेअरच राहील येथे. 4 गुणिले 1 म्हणजे 4 होईल मायनस पहा येथे एक्स स्क्वेअर
अपॉन 4 आहे, याला 4ने गुणाकार करायचा आपल्याला, म्हणजे ह्या 4ने गुणायचं आहे. म्हणजे काय होईल, हे 4 4 कॅन्सल होतील, म्हणजे एक्स स्क्वेअरच राहणार आहे. एक्स स्क्वेअर 4ने गुणाकार करून या प्रकारे आपली स्टेप झालेली आहे. आता हा विस्तार झालेला आहे पहा. ए प्लस बीचा वर्ग असेल तर एचा वर्ग अधिक 2ab प्लस बीचा वर्ग, याप्रमाणे विस्तार आपल्याला करता येईल हा. कारण हा 4 आहे म्हणजे 2चा वर्ग होईल प्लस 4x आणि प्लस एक्सचा वर्ग. पहा म्हणजे हे असं होईल x प्लस 2 आणि याचा वर्ग. हे जर आपण सोडविलं तर काय येईल, एक्सचा वर्ग प्लस 2 टाइम्स दोघांची गुणाकार 2 टाइम्स ab म्हणजे 4x होईल आणि प्लस 4. हे असं उत्तर येते आपलं याचं, बरोबर आहे. म्हणजे याला आपण कसं लिहू शकतो, आणि येथे आपण 2चा वर्ग, 4 म्हणजे काय 2चा वर्ग आणि एक्सचा वर्ग, याप्रमाणे रूपांतर केलेलं आहे आपण. याला कसं लिहिणार आपण, असं लिहिणार x प्लस 2 याचा वर्ग झालेला आहे. एवढ्याऐवजी आपण एवढंच लिहिलेलं आहे. आणि येथे पहा एचा वर्ग मायनस बीचा वर्ग, या फॉर्ममध्ये आहे ते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याचा स्क्वेअर आहे, मायनस आहे, येथे स्क्वेअर आहे. म्हणजे याचं उत्तर काय असते, एका कंसामध्ये ए मायनस बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए प्लस बी, बरोबर आहे. त्याप्रमाणे येथे कसं लिहिता येईल आपल्याला, 2 मायनस एक्स आणि 2 प्लस एक्स असं लिहिता येईल, बरोबर आहे. आता पहा येथे स्क्वेअर आहे आणि येथे म्हणजे आपण हे स्क्वेअर असल्यामुळे दोन वेळेस लिहू शकतो गुणाकारामध्ये, एक्स प्लस 2 आणि एक्स प्लस 2. वर्ग असल्यामुळे आपण 2 वेळेस तेच लिहिलेलं आहे. आणि हे काय होईल 2 मायनस एक्स आणि 2 प्लस एक्स. 2 प्लस एक्स हे 2 प्लस एक्स आणि 2 प्लस एक्स म्हणजे सारखेच आहेत ना, हे कॅन्सल होईल. म्हणजे उत्तर काय येईल आपलं, 2 प्लस एक्स किंवा एक्स प्लस 2 असं येऊ शकते. 2 प्लस एक्स आणि 2 मायनस एक्स हे उत्तर येईल आपलं, एक्स प्लस 2 किंवा 2 प्लस एक्स. 2 प्लस एक्स 2 मायनस एक्स, पहा 2 प्लस एक्स 2 मायनस एक्स म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट येथे आपल्याला 100चा वर्ग आहे, -1 आहे आणि 10चा वर्ग आणि -1 याची किंमत किती आहे काढायची आपल्याला. पहा 100चा वर्ग -1 आहे म्हणजे आपण 1चा वर्ग लिहू शकतो, काहीच बदल केलेला नाही. 1चा वर्ग 1च असतो, 1चा वर्ग 1च आहे, त्यामुळे आपण याप्रमाणे लिहिलेलं आहे. तर आता 10चा वर्ग आणि -1 आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो. आता हे कसं रूपांतर झालेलं आहे आपलं, एचा वर्ग मायनस बीचा वर्ग, बरोबर आहे. एचा वर्ग मायनस बीचा वर्ग, त्याचं उत्तर काय असते, एका कंसामध्ये ए मायनस बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए प्लस बी, बरोबर आहे. तर आता याला मग आपण असं लिहू शकतो 100 मायनस 1 आणि दुसऱ्या कंसामध्ये 100 प्लस 1, याप्रमाणे आपण रूपांतर केलेलं आहे. तर येथे कसं होईल मग 10 मायनस 1 10 मायनस 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 10 प्लस 1, बरोबर आहे. आता पहा 100मधून 1 गेला म्हणजे काय होतील 99. इथे चिन्ह कोणतं येईल गुणाकाराचं. 100मध्ये 1 मिळविला म्हणजे 101 होईल आणि 10मधून 1 गेला म्हणजे 9 राहतील. चिन्ह कोणतं येते गुणाकार आणि 1 म्हणजे 11. पहा 9ने भाग देता येईल, 9 1 9 9 1 9 9 1 9 आणि हे 11 आणि हे 11 कॅन्सल होतील. काय राहील उत्तर 101. म्हणजे एवढ्याची किंमत किती येईल 101, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. पहा मित्रांनो, लक्षात नाही आलं तर असंही सोडवता येईल आपल्याला. 100चा वर्ग आहे, 100चा वर्ग म्हणजे एकावर 4 शून्य येतील, बरोबर आहे. हे 2 शून्य आणि वर्ग असल्यामुळे अजून 2 शून्य वाढतील, 10,000 आणि त्यामध्ये 1 मायनस करायचा आहे आणि 10चा वर्ग म्हणजे 100 येईल आणि त्यामध्ये 1 वजा करायचा आहे. पहा 10,000मधून 1 गेला तर काय राहील 9,999 राहतील आणि 100मधून 1 गेला तर 99 राहतील. आता 9,999ला जर 9ने आपण भाग दिला तर काय होईल पहा, 99 भाग देऊ आपण, 99 1 99
येथे 9 लहान होतील म्हणजे 0 भाग द्यावा लागेल आणि 99 × 99 उत्तर काय येईल 101. हे सूत्राप्रमाणे केलेलं आहे आपण आणि असं डायरेक्ट केलेलं आहे. नेक्स्ट पहा याचे अवयव कोणते आहेत हे आपल्याला काढायचे आहेत. तर 81 यांचा चौथा पॉवर आहे आणि -625. तर पहा आता आपल्याला काय करायचं आहे, a² - b² या फॉर्ममध्ये रूपांतर करायचं आहे. पहा तर आपण असं करू शकतो, याला 81 आहेत तर येथे मी 9 लिहितो आणि n आहे याचा वर्ग करतो आणि याचा पुन्हा वर्ग करतो. पहा 9चा वर्ग 81 होणार आहे आणि nचा दुसरा घात आहे आणि घाताचा घात गुणाकार होतो म्हणजे nचा चौथाच पॉवर, बरोबर आहे. आता येथे काय करतो, 625 आहे तर याला 25 लिहितो आणि येथे वर्ग म्हणजे 25चा वर्ग 625, बरोबर आहे. तर आता याप्रमाणे कन्वर्ट झालेलं आहे a² - b². तर याचं उत्तर काय असते, एका कंसामध्ये a - b आणि दुसऱ्या कंसामध्ये a + b, बरोबर आहे. a म्हणजे काय, ही टर्म होणार आहे आपली 9nचा वर्ग आणि b म्हणजे काय, फक्त 25 होतील. तर a - b म्हणजे a म्हणजे काय, येथे a म्हणजे काय होणार आहे पहा 9nचा वर्ग याची किंमत होणार आहे आणि b म्हणजे काय होणार आहे, येथे 25 होणार आहे. आता a - b, a म्हणजे 9n² -b म्हणजे -25 आणि दुसऱ्या कंसामध्ये a + b, a म्हणजे 9n² आणि b म्हणजे 25. पहा हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे त्यामुळे आपण रूपांतर असं केलेलं आहे. पहा येथेही आपल्याला फॉर्म्युला वापरता येईल कारण a² - b² येथे 9 आहेत येथे 25 आहेत म्हणजे आपण याला असं लिहू शकतो 3nचा वर्ग, बरोबर आहे. 3n आणि कंसाचा वर्ग करू आपण म्हणजे काय होईल 3चा वर्ग 9 आणि nचा वर्ग आणि मायनस येथे 5चा वर्ग असं केलेलं आहे आणि हा कंस असाच राहू देऊ आपण. पहा याचे आपल्याला अवयव काढता येतील a - b, a + b. a म्हणजे येथे काय होईल 3n आणि b म्हणजे काय होईल 5 होतील म्हणजे a - b 3n - 5 आणि a + b म्हणजे 3n + 5 हे आलेले आहेत. पहा येथे मायनस आहे म्हणून फॉर्म्युला आपल्याला असा लिहिता येतो, प्लस असेल तर असा फॉर्म्युला करता येत नाही आपल्याला, त्यामुळे हे असंच राहू देऊ +25 म्हणजे अवयव हे येतील आपले. किंवा याला आपण प्रथम ही टर्म लिहिली नंतर ह्या दोन लिहिल्या तरी चालेल. पहा 3n + 5 3n - 5. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 5वा प्रश्न, एका चौरसाचे क्षेत्रफळ हे दिलेले आहे आपल्याला क्षेत्रफळ. तर चौरसाची परिमिती काढायची आहे. पहा परिमिती काढण्यासाठी आपल्याला बाजू माहिती असणे आवश्यक आहे. पहा आपल्याला क्षेत्रफळ दिलेले आहे, चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र माहीत आहे आपल्याला. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय, बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग आपल्याला क्षेत्रफळ दिलेले आहे m² + 16m + 64 हे क्षेत्रफळ दिलेले आहे आपल्याला. पहा हा विस्तार कशाचा होणार आहे, mचा वर्ग + 8 आणि याचा असं लिहू शकतो मी याला m + 8 आणि कंसाचा वर्ग. पहा mचा वर्ग दोन्ही पदांची गुणाकाराची दुप्पट म्हणजे 8m म्हणजे दुप्पट केली तर 16m होतील आणि 8चा वर्ग 64 म्हणजे a + b बरोबर aचा वर्ग + 2 टाइम्स ab + bचा वर्ग. येथे आपल्याला असं दिलेलं आहे तर आपण त्यावरून असं लिहायचं आहे आपल्याला म्हणजे m + 8 याचा वर्ग असं लिहू शकतो म्हणजे हे काय होईल बाजूचा वर्ग.
हे जर सोडवलं आपण तर उत्तर हेच येणार आहे, बरोबर आहे. आपल्याला बाजू काढायची आहे, दोन्ही बाजूला वर्ग आहेत, आपण वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं ते वर्गाचे चिन्ह निघून जातील, बरोबर आहे. म्हणजे काय राहील, m बरोबर m+8 इक्वल टू बाजू असं राहील, बरोबर आहे. म्हणजे बाजू किती आली आपल्याला, ही बाजू मिळाली आपल्याला m+8. आता यावरून परिमिती काढायची आपल्याला. परिमिती, चौरसाची परिमिती म्हणजे काय, 4 गुणिले बाजू, 4 गुणिले बाजू, 4 गुणिले बाजू किती आली m+8. पहा गुणाकार करू आपण. 4 गुणिले m म्हणजे 4m होतील आणि 4 गुणिले 8 म्हणजे 32 होतील. 4m + 32. क्षेत्रफळ आपल्याला चौरस सेंटीमीटर दिलेले, तर परिमिती कशी येणार आहे सेंटीमीटरमध्ये. 4m + 32, 4m + 32 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 6वा प्रश्न. पुढे 4 बैजिक राशी आणि त्यांचे अवयव आपल्याला दिलेले आहेत, त्यापैकी किती समानता योग्य आहेत. कोणते कोणते समीकरण हे बरोबर आहेत ते आपल्याला चेक करायचं आहे. म्हणजे किती प्रकारचे आहेत, 2 आहेत का 3 आहेत, किती समीकरणं दिल्यापैकी समान आहेत. पहा a+b आणि a+c यांचा गुणाकार घेऊ आपण. a+b आणि a+c हा गुणाकार एवढा येतो का पाहू आपण, चेक करू. कसं करणार आपण, a ने ह्या a+c ला मल्टिप्लाय करणार, नंतर +b ने पुन्हा ह्याच ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार a+c लाच. एकदा या ब्रॅकेटला पुन्हा a ने हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय केला, नंतर b ने पुन्हा हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय केला, बरोबर आहे. तर काय होईल, a चा वर्ग होईल प्लस a गुणिले c म्हणजे ac होईल आणि प्लस b गुणिले a म्हणजे ab आणि प्लस b गुणिले c म्हणजे bc. उत्तर हे येते आपलं a² + ac + ab, a² + ac आहे प्लस ab आहे आणि bc प्लसमध्ये आहे, म्हणजे ही समानता आपली बरोबर आहे. नंतर दुसरा पर्याय आपल्याला a - b a - c हा गुणाकार करून पाहू आपण. a - b आणि a - c हा गुणाकार कसा करणार, a ने हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार म्हणजे a गुणिले a - c, नंतर हे -b आहे, -b ने हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार म्हणजे काय होईल a - c. पहा a ने a ला गुणाकार केला a चा वर्ग होईल, पुन्हा a ने c ला गुणाकार केला -ac, b ने a ला मल्टिप्लाय केलं -ab आणि -b ने -c ला मल्टिप्लाय केलं तर प्लस होणार आहे bc. मायनस प्लस होईल b गुणिले c म्हणजे bc, बरोबर आहे. उत्तर आपलं हे आलेलं आहे a² ac -ac, a² आहे -ac आहे -ab पण आहे आणि प्लस bc पण आहे, म्हणजे ही समानता आपली बरोबर आहे. नंतर ही समानता चेक करू आपण. a - b आणि a - c. पहा a - b a - c. पहा आपण a - b a - c आत्ताच काढलेलं आहे. उत्तर काय आलेलं आहे a² - ac - ab + bc हे उत्तर आलेलं आहे. येथे काय दिलेलं आहे a² दिलेला आहे, बरोबर आहे. ac -ac आहे, -ab आहे, परंतु प्लस bc आहे. येथे काय -bc म्हणजे हे समीकरण बरोबर नाही, ही समानता बरोबर नाही आहे, हे इक्वल नाही आहे. नंतर a+b a - c हे चेक करू आपण. a+b आणि a - c गुणाकार घेऊ. a ने हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करू a - c, नंतर या प्लस b ने हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करू a - c. पहा या ब्रॅकेटचा पहिला टर्मनं हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा, नंतर चिन्हासहित दुसरा टर्म घ्यायचा आणि तोच ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा. a ने a ला मल्टिप्लाय केलं a² - ac होईल, b ने प्लस ab होईल आणि -bc होईल. उत्तर हे आलेलं आहे आपलं. इथे काय दिलेलं आहे a चा वर्ग, बरोबर आहे, -ac आहे, येथे प्लस ac दिलं आहे. पहा म्हणजे ही समानता योग्य नाही आहे. पहा किती बरोबर आहेत, 1 2 बरोबर आहेत. आपल्याला काय विचारलं आहे, त्यापैकी किती समानता योग्य आहेत. दिलेल्या 4 बैजिक राशी आहेत आणि 4 अवयव आहेत, त्यापैकी 2 समानता योग्य आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक
3 म्हणजे दोनच समानता योग्य आहेत, दोन चुकीचे आहेत. योग्य किती आहे? 2. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. पर्याय 3 आहे, परंतु समानता किती आहेत? 2 आहेत. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 7वा प्रश्न, 9x वर्ग मायनस 30x ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी पुढीलपैकी कोणतं पद मिळवावं? पहा, 9x वर्ग वजा 30x दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे a वर्ग मायनस 2ab आणि प्लस b वर्ग म्हणजे काय? a मायनस b वर्ग. आता येथे a वर्ग आहे, तर येथे काय आहे? आपण त्याप्रमाणे रूपांतर करू या टर्मला. म्हणजे 3x आणि याचा वर्ग केला आपण, काहीच बदल केलेला नाही आपण. 3चा वर्ग 9चा आहे आणि xचा वर्ग xचा वर्ग, बरोबर आहे. आता नंतर मायनस येथे 2 लिहायचे आपल्याला. 2 लिहिले तर येथे काय होईल? 30 आहेत, येथे 30 आहेत, आपण 2 लिहिले म्हणजे उरले किती? 15 उरले, बरोबर आहे. 15 उरले. त्यापैकी पहिली टर्म काय आहे? ये म्हणजे 3x आहे, म्हणजे ते आपण 3x लिहिले. आता बी लिहायचं आपल्याला. बी म्हणजे कोणता टर्म लिहिणार आपण की गुणाकार 30 आला पाहिजे. 3 आणि 2 यांचा गुणाकार 6 होईल. 6 म्हणजे येथे 5 जर लिहिले आपण, 6 पंचे 30, किती लिहिणार आपण? 2 गुणिले 3 गुणिले 5 म्हणजे किती होतील? 5 त्रिक 15, 15 दुनी 30 म्हणजे 5 लिहू शकतो आपण. 5 लिहिले तर नंतर आपण काय करणार? प्लस बीचा वर्ग. आता हा बी झालेला आहे, पहा हा ए झालेला आहे. 3x म्हणजे काय? ए झालेला आहे आणि 5 म्हणजे बी झालेला आहे. पूर्ण वर्ग झालं पाहिजे. पूर्ण वर्ग होण्यासाठी नंतर आपल्याला बीचा वर्ग, बी म्हणजे 5, मग 5चा वर्ग म्हणजे 25, बरोबर आहे. तर आता हे कसं होईल पहा? 3x वर्ग मायनस 3 दोन्ही 6 पंचे 30x, 30x आणि हे काय? प्लस 25 म्हणजे 9x वर्ग मायनस 30x हे आपल्याला दिलं होतं. 9x वर्ग मायनस 30x आपण काय केलं? पूर्ण वर्ग होण्यासाठी फक्त 25 यामध्ये ॲड करावं लागले, बरोबर आहे. 25 म्हणजे पूर्ण वर्ग होण्यासाठी काय ॲड करावं लागेल आपल्याला? 25 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 8वा प्रश्न, पहा मित्रांनो, याची किंमत काढायची आपल्याला. असं जर कॅल्क्युलेशन केलं तर वेळ खूप लागेल, कारण 3.5चा वर्ग घ्यायचा, नंतर हा गुणाकार घेऊन वजा करायचा, नंतर हे प्लस करायचे, तर वेळ खूप लागेल. त्यासाठी आपण काय करू? येथे मायनस साईन आहे म्हणजे आपण हा फॉर्म्युला इथे लागू पडेल. पहा ए मायनस बी कंसाचा वर्ग असेल, त्याचं उत्तर काय असते? एचा वर्ग मायनस 2 टाइम्स ए बी आणि प्लस बीचा वर्ग. पहा येथे ए म्हणजे 3.5 घेऊ आपण. एची किंमत काय येईल? 3.5. पहा एचा वर्ग आहे 3.5चा वर्ग मायनस 2 आहेत गुणिले ए म्हणजे काय? 3.5. आता बीची किंमत काय घेणार आपण? 0.5. बी 0.5 आणि बीचा वर्ग म्हणजे 0.5चा वर्ग 0.25 आहे येथे. म्हणजे आपण एकंदरीत आपण कसं लिहू शकतो? 3.5 मायनस 0.5 आणि याचा वर्ग, एवढ्या एक्सप्रेशनचं आपण फक्त असं लिहिलेलं आहे, बरोबर आहे. 3.5 मधून 0.5 गेले म्हणजे 3.5 मधून अर्धा गेला तर काय राहील? 3 आणि त्याचा पुन्हा वर्ग आहे. 3चा वर्ग म्हणजे किती? 9 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट पहा, ह्या बहुपदीचे याचे अवयव कोणते आहेत हे काढायचं आहे आपल्याला. तर दिलेलं काय आहे? mx प्लस nx प्लस lx मायनस my मायनस ny मायनस ly अवयव काढायचे आहेत. तर कॉमन काय आहे पाहू आपण. ह्या तिन्ही पदामध्ये x कॉमन आहे आणि ह्या 3 पदामध्ये y कॉमन आहे. आपण येथे x कॉमन काढू. x कॉमन काढला तर येथे काय राहील? फक्त m राहील, येथे n आणि प्लस येथे l आणि येथे आपण मायनस y कॉमन काढू. मायनस y कॉमन काढला तर येथे m राहील, येथे प्लस n राहील आणि येथे प्लस l राहील, बरोबर आहे.
कारण मायनस वाय कॉमन काढलेला आहे. मायनस वायने जर आता याला मल्टिप्लाय केलं तर उत्तर हेच येणार आहे. तर पहा आता ह्या दोन टर्ममध्ये कॉमन काय आहे? एम प्लस एन प्लस एल, एम प्लस एन प्लस एल, म्हणजे हा ब्रॅकेट कॉमन आहे. तर तो ब्रॅकेट कॉमन काढू आपण. तो ब्रॅकेट जर कॉमन काढला एम प्लस एन प्लस एल, हा ब्रॅकेट पूर्ण कॉमन काढला आपण, तर येथे काय राहील पहा, म्हणजे एवढ्या टर्मला आपण या टर्मने डिवाईड केलं तर हे कॅन्सल होईल, फक्त येथे एक्स राहील आणि येथे काय राहील, फक्त वाय राहील. हेच आपले अवयव येतील. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 10वा प्रश्न पहा, याची किंमत किती हे काढायचं आपल्याला. हे दोन प्रकारे सोडवता येईल. एक तर एचा वर्ग मायनस बीचा वर्ग हा फॉर्म्युला यूज केला आपण, तर ए मायनस बी एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये ए प्लस बी याप्रमाणे सोडवता येईल, किंवा प्रत्येक कंसाचा वेगळा विस्तार करून तसंही सोडवता येईल. पहा काय दिलेलं आहे, 4x अधिक 5y याचे वर्ग आहे मायनस 4x मायनस 5y याचा वर्ग आहे. पहा याचा वर्ग करू आपण, म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग काय होणार आहे, 16xचा वर्ग, दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे 4 4 पंचे 20 आणि त्याची दुप्पट 40xy होईल प्लस 40xy. येथे कोणता फॉर्म्युला वापरतो मी, ए प्लस बीचा वर्ग बरोबर एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग हा फॉर्म्युला, आणि अधिक बीचा वर्ग म्हणजे ह्या 5yचा वर्ग 25yचा वर्ग, 25yचा वर्ग होईल. आपल्याला मायनस करायचे आहेत. मायनस काय करायचं आहे, पूर्ण हे 16yचा वर्ग, 16xचा वर्ग मायनस, येथे मायनस साईन येणार आहे कारण फॉर्म्युला कोणता, ए मायनस बी हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. ए स्क्वेअर मायनस 2ab आणि प्लस बीचा वर्ग. पहा 40xy होईल आणि प्लस 25yचा वर्ग. टर्म सेम आलेत, फक्त इथे मायनस साईन आलेले, बरोबर आहे. पहा 16xचा वर्ग प्लस 40xy प्लस 25yचा वर्ग. आता या मायनसने हा ब्रॅकेट पूर्ण मल्टिप्लाय करायचा, म्हणजे प्रत्येकाचा साईन चेंज होणार आहे. मायनस 16x स्क्वेअर होईल, मायनस मायनस प्लस होतील 40xy आणि हे मायनस होईल 25yचा वर्ग. पहा आता हे प्लसमध्ये आहेत, एक्स स्क्वेअर हे मायनसमध्ये आहेत, हे प्लसमध्ये आहेत तर हे मायनसमध्ये आहेत, कॅन्सल झाले. काय राहिले 40xy 40xy, दोघांची बेरीज किती होईल 80xy. हे 40xy आणि हे 40xy म्हणजे किती झाले 80xy. म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे 80xy. नेक्स्ट 11वा प्रश्न मित्रांनो, येथे आपल्याला याची किंमत किती आहे काढायची आहे. येथे एक्स स्क्वेअर आहे, येथे एक्स स्क्वेअर आहे, दोघांची आपण वजाबाकी करून घेऊ. 0.5 मधून 0.14 गेले, 0.5 मधून म्हणजे 50 मधून 0.14 वजा करायचे आहेत आपल्याला, तर काय होतील पहा 0.36 राहतील, बरोबर आहे. म्हणजे 0.36 एक्सचा वर्ग राहतील आणि मायनस हे 0.6 xy आणि प्लस 0.25 yचा वर्ग भागिले, पहा येथे एक्स आहे, येथे पण एक्स आहे, दोघांची वजाबाकी केली आपण. 1.2 मधून 0.6 गेले तर 0.6 राहतील एक्स आणि मायनस 1.2 मध्ये 0.7 प्लस केले आपण तर मायनस 0.5 वाय राहील, बरोबर आहे. तर आता पहा येथे म्हणजे आपण असं लिहू शकतो 0.6 एक्स याचा वर्ग आहे मायनस 0.6 xy आणि प्लस 0.5 वाय त्याचा वर्ग आणि भागिले 0.6 एक्स मायनस 0.5 वाय, बरोबर आहे. तर आता म्हणजे एचा वर्ग मायनस 2 टाइम्स ए बी प्लस बीचा वर्ग असं जर असेल तर आपण कसं लिहू शकतो, ए मायनस बी कंसाचा वर्ग. मग असं लिहिता येईल आपल्याला 0.6 एक्स मायनस बी म्हणजे हा ए होणार आहे
आणि 0.5y म्हणजे b होईल मायनस b 0.5y आणि याचा कंसाचा वर्ग. हे जर सॉल्व केलं आपण तर असंच येणार आहे आणि भागिले 0.6x मायनस 0.5y. पहा दोन्ही सेम टर्म आहे, येथे स्क्वेअर आहे, येथे स्क्वेअर नाही आहे, म्हणजे किंवा असं लिहू शकतो आपण, हीच टर्म आपण दोन वेळेस लिहू गुणाकारामध्ये, वर्ग असल्यामुळे दोन वेळेस आपण गुणाकारामध्ये लिहिलेला आहे आणि भागिले 0.5y. पहा एक कंस कॅन्सल होईल, सारख्या टर्म आहेत, काय राहील 0.6x मायनस 0.5y. 0.6x मायनस 0.5y म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 12वा प्रश्न मित्रांनो, ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात कोणते पद मिळवावे. पहा येथे a चा वर्ग आहे, b चाही वर्ग आहे, त्यामध्ये काय मिळवायचं म्हणजे पूर्ण वर्ग होईल. प्लसमध्ये आहे, प्लसमध्ये असेल दोन अचूक पर्याय निवडायचे. प्लसमध्ये असेल तर आपल्याला प्लस किंवा मायनस दोन पर्याय मिळतील. पहा 2 टाइम्स ab आणि येथे प्लस, याप्रमाणे प्लस किंवा मायनस असेल तर येथे वर्ग आहे, ही पण संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे, ही पण पूर्ण वर्ग संख्या आहे, एक्सचा वर्ग आहे, वायचा वर्ग आहे. अशी जर कंडिशन असेल आणि मधलं पद काढायचं असेल तर सूत्र काय वापरायचं. पहा 2 म्हणजे प्लस किंवा मायनस 2 गुणिले वर्गमुळात पहिले पद आणि पुन्हा गुणिले वर्गमुळात तिसरे पद, हे सूत्र वापरायचं. यामध्ये पहिलं पद हे आहे, तिसरं पद हे आहे. पहा मधलं पद काढायचं आपल्याला, तर इथे प्लस असेल तर अवयव दोन पडतील, एक प्लसचा आणि मायनसचा. सारखेच पर्याय येतात, फक्त चिन्ह वेगवेगळे येतात. पहा मधलं पद काय येणार आहे, हे प्लस किंवा मायनस 2 पहिल्या पदाचं वर्गमूळ. पहिलं पद कोणतं आहे 64x वर्ग म्हणजे 64xचा वर्ग, वर्गमुळात लिहिलेलं आपण, गुणिले तिसरं पद कोणतं आहे आपलं yचा वर्ग भागिले 25, वर्गमुळामध्ये yचा वर्ग भागिले 25. पहा आता उत्तर काय येईल आपलं, प्लस किंवा मायनस 2 64चं वर्गमूळ 8 होणार आहे म्हणजे गुणिले 8, एक्सचा वर्ग आहे त्याचं वर्गमूळ म्हणजे एक्सच होणार आहे आणि गुणिले yचा वर्ग त्याचं वर्गमूळ म्हणजे फक्त y होईल आणि भागिले 25चं वर्गमूळ 5 येईल. प्लस मायनस हे दोन साईन राहतील, 8 दोन्ही 16x आणि y म्हणजे काय होईल 16xy आणि हे भागाकारामध्ये 5. म्हणजे याचा अर्थ काय आहे, हीच टर्म एकदा प्लसमध्ये येणार आहे 16xy भागिले 5 आणि हीच टर्म एकदा मायनसमध्ये येणार आहे मायनस 16xy भागिले 5. हे प्लसमध्ये एकदा आणि एकदा मायनसमध्ये, हे दोन आपले पदे असतील मधले पद, कारण प्लस मायनस आहे. येथे जर प्लस असेल तर दोन अचूक पर्याय विचारतात, मायनस 16 भागिले 5 xy आणि प्लस 16 भागिले 5 xy. हे दोन पर्याय बरोबर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 2 आपले बरोबर आहेत. हे सूत्र कधी वापरायचं, ज्यावेळेस पूर्ण वर्ग असतील, पूर्ण वर्ग संख्या आहेत आणि एक्सचा वर्ग आहे वायचा वर्ग आहे, त्यावेळेस मधलं पद काढण्यासाठी हे सूत्र वापरायचं. नेक्स्ट या बहुपदीचे आपल्याला अवयव काढायचे आहेत, कोणते आहेत ते निवडायचं आहे. तर त्यासाठी आपण 2x + 3 कंसाचा घन आहे आणि प्लस 64 आहे. 64 म्हणजे काय 4चा घन, बरोबर आहे. 64लाच आपण 4चा घन लिहिलेला आहे म्हणजे येथे घन झालेला आहे, येथे घन आहे म्हणजे a चा घन आणि हे प्लस bचा घन, हा फॉर्म्युला येथे वापरता येईल आपल्याला, हे सूत्र वापरता येईल. a चा घन प्लस bचा घन, याचं उत्तर काय असते पहा, एका कंसामध्ये a + b आणि दुसऱ्या कंसामध्ये a चा वर्ग मायनस ab प्लस bचा वर्ग, हे सूत्र आहे पहा. आता याप्रमाणे येथे a म्हणजे काय होणार आहे पहा,
ए म्हणजे काय होईल 2x+3 एवढी टर्म म्हणजे ए होईल आणि बी म्हणजे काय होणार आहे 4 बी म्हणजे 4 एवढी टर्म आपली ए आहे आणि ही बी आहे. आता याप्रमाणे आपल्याला मांडणी करता येईल ए प्लस बी म्हणजे एका कंसामध्ये ए प्लस बी म्हणजे 2x+3 हा ए झाला आणि बी म्हणजे +4. नंतर दुसऱ्या कंसामध्ये एचा वर्ग म्हणजे या पूर्ण पदाचा वर्ग घ्यावा लागेल आपल्याला. एचा वर्ग 2x+3 याचाही वर्ग होणार आहे. हा मोठा कंस घेऊ आपण. याचा वर्ग मायनस ए बी मायनस ए म्हणजे 2x+3 आणि बी म्हणजे काय 4 म्हणजे गुणिले 4 मायनस ए बी आणि प्लस बीचा वर्ग. बीचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग 4चा वर्ग बरोबर आहे. आता हे थोडं सॉल्व करू आपण. पहा 2x+3+4 ह्या दोघांची बेरीज करता येईल म्हणजे काय होईल 2x+7 होतील. आणि पहा याचा विस्तार करता येईल आपल्याला. ए प्लस बी कंसाचा वर्ग असेल तर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 4xचा वर्ग दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट. दोन्ही पदाचा गुणाकार 6x होईल त्याची डबल म्हणजे 12x होतील. आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग 9 होईल बरोबर आहे. नंतर मायनस आता पहा 4ने ह्या कंसाला गुणावे लागेल आपल्याला. ह्या 4ने या 2xला गुणावं लागेल आणि यालाही गुणावं लागेल म्हणजे काय होतील पहा 4 गुणिले 2 8 होतील मायनस 8x म्हणजे मायनस 8x होतील. आणि 4 गुणिले 3 म्हणजे येथे मायनस आहे म्हणजे मायनस 12 होतील बरोबर आहे. आणि प्लस 4चा वर्ग 16 पहा म्हणजे काय होईल 2x+7 4xचा वर्ग हे 12x आणि 8x दोघांची वजाबाकी 12तून 8 गेले 4x होतील. पहा हे 9 आहेत हे 16 आहेत 16 9 25 होतील आणि त्यामधून हे 12 गेले 16 हे 9 16 दोघांची बेरीज 25 त्यामधून 12 गेले तर राहतील 13 म्हणजे हे आपले अवयव येतील. पहा 2x+7 2x+7 4xचा वर्ग प्लस 4x+13 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. 2017च्या परीक्षेला प्रश्न आलेला आहे मित्रांनो हा. नेक्स्ट 14वा प्रश्न 16xचा चौथा पॉवर आहे आणि -81चे अवयव कोणते. पहा 16xचा चौथा घात आहे आणि -81. पहा येथे पॉवर 4 आहे घातांक 4 आहे येथे 16 आहे म्हणजे 16ला आपण असेल तर आपण असं लिहू शकतो 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे काय 2चा चौथा घात म्हणजे 16 होतात बरोबर आहे. आता 81 म्हणजे काय 3चा चौथा घात 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे काय 3चा चौथा घात म्हणजे 81 बरोबर आहे. तर आपण थोडं सूत्र वापरण्यासाठी आपण याला रूपांतर करू. आता 16x आहेत तर येथे आपण काय करू 4x आणि त्याचा वर्ग म्हणजे काय झाले 16xचा वर्ग बरोबर आहे. पॉवर 4 वर्ग करू आपण याचा म्हणजे घातांकाचा म्हणजे घातांकाचा गुणाकार होईल पॉवर 4च होणार आहे बरोबर आहे. म्हणजे 4चा अरे यार पहा एक्सचा पॉवर किती होईल 2 आणि 2 एक्सचा पॉवर 4च होईल बरोबर आहे. परंतु येथे काय होईल 4चा पॉवर किती होणार आहे 4 होणार आहे. 4चा पॉवर 4 झाला तर 16 येणार नाही म्हणजे 64 येणार नाही. मग इथे आपल्याला किती घ्यावं लागेल 2. पहा आता पहा 2चा दुसरा पॉवर आणि पुन्हा पॉवरचा पॉवर आहे म्हणजे 2चा एकूण पॉवर किती आहे 4. 2चा पॉवर 4 म्हणजे किती 16च होतात. आणि याप्रमाणे आपल्याला असं लिहिता येईल 3चा वर्ग करू आपण आणि त्याचा पुन्हा वर्ग करू. 3चा आता चौथा पॉवर झालेला आहे बरोबर आहे. फक्त असं रूपांतर केलेलं आहे आपण. पहा आपण कसं लिहिलेलं आहे 2x त्याचा पॉवर 2 घेतलेला आहे आणि याचा पॉवर आपण 2 घेतलेला आहे मायनस हे 3
याचा वर्ग घेतलेला आहे आणि याचा वर्ग घेतलेला आहे, बरोबर आहे. तर आता एचा वर्ग मायनस बीचा वर्ग हे सूत्र माहिती आहे आपल्याला. एका कंसामध्ये ए मायनस बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए प्लस बी, बरोबर आहे. याप्रमाणे रूपांतर करता येईल आपल्याला. ए म्हणजे काय होणार आहे येथे? ए म्हणजे 2xचा वर्ग एवढं होणार आहे. 2xचा वर्ग म्हणजे ए होईल, बरोबर आहे. आणि बी म्हणजे काय होणार आहे? 3चा वर्ग. एवढी टर्म आपली एची आहे आणि ही टर्म बीची आहे. त्याचं रूपांतर कसं आहे? ए मायनस बी एका कंसामध्ये, म्हणजे एका कंसामध्ये आपण काय लिहिणार? 2xचा वर्ग म्हणजे पूर्ण वर्ग आहे. ए मायनस बी, बी म्हणजे 3चा वर्ग म्हणजे 3चा वर्ग, बरोबर आहे, एका कंसामध्ये. आणि दुसऱ्या कंसामध्ये काय लिहिणार आपण? ए प्लस बी म्हणजे 2x त्याचाही वर्ग आणि प्लस 3 त्याचा वर्ग. याप्रमाणे आपण सूत्राप्रमाणे रूपांतर केलेलं आहे. पहा, हे सोडवता येईल आपल्याला. 2चा वर्ग 4 होईल आणि xचा वर्ग म्हणजे 4xचा वर्ग मायनस 3चा वर्ग 9 होईल, बरोबर आहे. येथे काय होईल? 4xचा वर्ग. येथे 2चाही वर्ग आहे, xचाही वर्ग आहे, कारण कंसाचा वर्ग असल्यामुळे, म्हणून 2चा वर्ग आपण 4 लिहिलेला आहे आणि xचा वर्ग आणि प्लस 3चा वर्ग 9. पहा, हे रूपांतर करता येईल आपल्याला. कारण हे कसं रूपांतर होईल? 2xचा वर्ग आणि मायनस 3चा वर्ग याप्रमाणे रूपांतर होईल. म्हणजे एचा वर्ग मायनस बीचा वर्ग हे सूत्र आपला इथे वापरता येईल, कारण इथे मायनस साईन आहे. प्लसला काही करायची गरज नाही, परंतु मायनस असल्यामुळे याचं रूपांतर कसं होईल? याचे दोन अवयव पडतील. कोणते? ए प्लस बी आणि ए मायनस बी. म्हणजे येथे ए किती होणार आहे? म्हणजे असं लिहू आपण, एक स्टेप वाढू दे आपली, लक्षात येईल. 2x करू आपण, याचा वर्ग करू आपण आणि मायनस 3 आणि त्याचाही वर्ग करू आपण आणि येथे 4x² प्लस 9. पहा आता, a² मायनस b² म्हणजे a² मायनस b². उत्तर काय आहे? एका कंसामध्ये ए मायनस बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए प्लस बी. आता ए म्हणजे काय? 2x आणि बी म्हणजे काय? फक्त 3, बरोबर आहे. ए मायनस बी म्हणजे काय होईल? 2x मायनस 3 आणि दुसऱ्या कंसामध्ये 2x प्लस 3 आणि हा कंस जशास तसा. हे आपले अवयव येतील. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 15वा प्रश्न पहा. यापूर्वी आपण या प्रकारचा प्रश्न सोडवलेला आहे. येथे पूर्ण वर्गसंख्या आहे, येथे पण पूर्ण वर्गसंख्या आहे. एक्सचाही वर्ग आहे, वायचाही वर्ग आहे. मधलं पद काढायचं आहे आपल्याला. त्यासाठी प्लस जर असेल तर 2 पर्याय मिळतात, हे आपण पाहिलेलं आहे. सूत्र कोणतं वापरायचं? मधलं पद काढायचं असेल तर प्लस किंवा मायनस 2 गुणिले वर्गमुळात पहिले पद, म्हणजे पहिल्या पदाचं वर्गमूळ घ्यायचं आपल्याला, पहिले पद, आणि गुणिले पुन्हा वर्गमूळ तिसरे पद, तिसऱ्या पदाचंही वर्गमूळ घ्यायचं आपल्याला, तिसरे पद. पहा, प्लस किंवा मायनस 2. पहिले पद कोणते आपलं? हे यातील पहिलं पद आहे, 25xचा वर्ग आणि 49 yचा वर्ग, म्हणजे हे तिसरं पद आहे आपलं. तर मधलं पद काढायचं आपल्याला. हे पहिलं आहे आणि हे तिसरं पद आहे. पहिले पद जशास तसं लिहू आपण येथे, 25xचा वर्ग गुणिले तिसरं पद कोणतं आहे? 49 yचा वर्ग. पहा, आता वर्गमूळ घेऊ आपण. प्लस किंवा मायनस 2. 25चं वर्गमूळ, येथे गुणाकार चिन्ह येणार आहे. 25चं वर्गमूळ 5 येईल आणि x वर्ग त्याचं वर्गमूळ फक्त x येईल, बरोबर आहे. 49चं वर्गमूळ 7 येणार आहे व yचा वर्ग त्याचं वर्गमूळ फक्त y होईल. पहा, पूर्ण गुणाकार करू आपण हा. प्लस किंवा मायनस, हे 5 दोन्ही 10 होतील आणि 10 गुणिले 7 म्हणजे 70 होतील, बरोबर आहे. x गुणिले y म्हणजे xy होईल, 70xy. प्लस किंवा मायनस, एकतर प्लस 70xy हे मधलं पद असेल किंवा मायनस 70xy. प्लस और मायनस हे दोन पदे असतील. पहा, मायनस 70xy किंवा प्लस 70xy, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 3 बरोबर आहेत. म्हणून 2ला आणि 3ला आपण
असं राऊंड करणार. 2019च्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे मित्रांनो हा. नेक्स्ट 16वा प्रश्न मित्रांनो, ही एक राशी दिलेली आहे आणि या राशीचे अवयव कोणते आहेत हे आपल्याला 4 अवयवापैकी निवडायचं आहे. तर पहा आता हे कोणत्या सूत्रामध्ये बसेल पहा. हे सूत्र आपल्याला माहीत आहे, ए प्लस बी प्लस सी आणि कंसाचा वर्ग. ए प्लस बी प्लस सी आणि कंसाचा वर्ग हे सूत्र कशा प्रकारे आहे, एचा वर्ग बीचा वर्ग अधिक सीचा वर्ग प्लस 2ab प्लस 2bc आणि प्लस 2ac याप्रमाणे सूत्र आहे. आणि आपल्याला दिलेली राशी कशी आहे पहा, आपण तुलना करू. एचा वर्ग म्हणजे 4aचा वर्ग दिलेला आहे, 4aचा वर्ग प्लस 9bचा वर्ग प्लस 25cचा वर्ग मायनस 12ab मायनस 30bc आणि प्लस 20ac याप्रमाणे दिलेलं आहे. एचा वर्ग आहे त्याचं वर्गमूळ येथे आहे, म्हणजे याचं वर्गमूळ आपण काय घेणार, 2a घेणार, बरोबर आहे. येथे बीचा वर्ग आहे, येथे वर्गमूळ आलेलं आहे, म्हणजे प्लस याचं वर्गमूळ काय घेणार आपण, 3b. या सूत्राप्रमाणे आपण रूपांतर करतोय. येथे सीचा वर्ग आहे त्याचं वर्गमूळ येथे फक्त सी आलेलं आहे, मग येथे आपण याचं वर्गमूळ काय येईल, 5c येणार आहे, बरोबर आहे. आणि पहा सगळे प्लस प्लस साईन आहेत, परंतु येथे मायनस साईन आहेत, येथे प्लस आहेत. पहा प्लस मायनस ab आणि मायनस bc म्हणजे b या बीला येथे मायनस लागेल आणि बीला येथे पण मायनस आहे, म्हणजे 2 वेळेस बीला मायनस आहे येथे, म्हणजे येथे आपल्याला बीला मायनस घ्यावे लागेल. याच्यामध्ये आपल्याला येथे काय घ्यायचं, आपल्याला मायनस बी. तर हा फॉर्म्युला कसा होईल, आपला वर्ग असा रूपांतरित होईल पहा. तर याला आपण असं लिहू शकतो, 2a मायनस 3b आणि प्लस 5c आणि वर्ग असल्यामुळे आपण काय लिहिणार, हीच राशी 2 वेळेस लिहिणार, 2a मायनस 3b प्लस 5c वर्ग आहे म्हणून आपण हीच राशी 2 वेळेस लिहिलेली आहे गुणाकारामध्ये. पहा जर c येथे सीला मायनस नाही आहे, कारण सीला एकदा प्लस आहे पहा, त्यामुळे आपण जर 2 ठिकाणी सीला मायनस आला असतं तर येथे पण मायनस आला असतं. फक्त 2 ठिकाणी बीला मायनस आहे, येथे पण बी मायनस होतोय आणि येथे पण बी मायनस होतोय, म्हणून आपला बी मायनस घेतलेला आहे. म्हणजे अवयव कोणते येतील, 2a मायनस 3b प्लस 5c आणि 2a मायनस 3b प्लस 5c दोन्ही सारखेच आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. 2019च्या परीक्षेला आलेला प्रश्न मित्रांनो. तर माहीत असेल तरच सोडवता आला असता, नाहीतर सोडवता येणं शक्य नाही आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.